आणि आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यावर निवडणुकीची मोठी जबाबदारी देण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। फडणवीस महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी ते चर्चा करणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्राचा एखादा मतदार व्यक्तिमत्व जर देशाचे उपराष्ट्रपती होत असेल तर सर्वांनी जाहीर पद्धतीने, मी तर म्हणेन जाहीर करून एक भूमिका व्यक्त केली पाहिजे। या महाराष्ट्राचे संस्कार आहे, संस्कृती आहे। त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा एखादा मतदार देशाचा उपराष्ट्रपती होतोय आणि पूर्ण बहुमत आहे। पूर्ण बहुमत असल्यावर आपण का विचार करतो सर्वांचे मत घ्यायचा? यामध्ये जी लोकशाही तयार होते, यामध्ये जे वातावरण तयार होते ते खेडीमेडीचं वातावरण तयार होते आणि त्या खेडीमेडीच्या वातावरणातून निवडणुका होणे कधी चांगलं असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।